सर, आज पाथरी शहरामध्ये जी आढावा बैठक घेण्यात आली आहे, नेमकं काय उद्देश आहे, कशा संदर्भामध्ये आजची हा बैठक आयोजित करण्यात आली? श्री आणि सोनपेठ तालुका या विधानसभा मतदारसंघातल्या सर्व आमचे जे पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी आहेत यांची आढावा बैठक घेतली आहे. ह्या बैठकीची पार्श्वभूमी अशी आहे की आपल्या सर्वांना माहीत आहे की आमचे जे जिल्हा प्रमुख आहेत गंगाप्रसाद जानेराव यांना कुठलंही कारण नसताना त्यांची तडकाफडकी पदावरनं बडतर्फी करण्यात आली. तर त्यासाठी आम्ही कालच आमच्या पक्षाच्या 82 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत. त्यामुळे आम्ही सर्वजण ह्याचा निषेध व्यक्त करतोय आणि त्याच्यानंतर आज खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण इथं जमलेलो आहोत. ओके, तर आमच्यावरती जो इथे बसलेले आमचे आदरणीय सभापती आहेत, आमचे तालुका प्रमुख आहेत, आमचे जिल्हा प्रमुख, ह्या सर्वांची हयात शिवसेनेमध्ये काम करण्यात गेली आणि असं असतानाही आमच्यावरती पक्षाकडनं अविश्वास दाखवला जातोय. तर हे काही योग्य नाही. आम्ही कालही शिवसैनिक आहोत, आजही शिवसैनिक आहेत, उद्याही शिवसैनिक राहणार आहोत. त्यामुळं ही जी कार्यवाही आहे त्याच्यामुळे आज त्यांच्यावर वेळ आली. पण आता इथं आमचे पाटील आहेत, सगळे प्रत्येक कार्यकर्ता इथं, पण सगळ्यांच्या मनामध्ये एक असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. आणि मग अशा बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये आम्ही सर्वजण पूर्ण मतदारसंघातले शिवसैनिक पदाधिकारी आम्ही सगळे एकत्र आहोत आणि आम्ही खंबीर भूमिका घेतलेली आहे. त्यासाठी आम्ही आज ही बैठक इथं आयोजित. हे बघा, आजपर्यंत आमचे नेते, जिल्ह्याचे नेते, शिवसेनेचे उपनेते, ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी आजपर्यंत एकही कुठे स्टेटमेंट नाही, कुठे मीडियामध्ये नाही की मी पक्ष सोडणार आहे. इनफॅक्ट परवा दिवशी सुद्धा खासदार साहेब म्हणले की मी माझ्या मनात पक्षाशी प्रतारणा करण्याचा कुठलाही विचार नाही. बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये काय निर्णय होतील तो येणारा काळ ठरवेल. मग असं असतानाही त्यांच्याबद्दल विनाकारण मीडियामध्ये पेड न्यूज देऊन एक संशय निर्माण केला जातो. आमच्या पक्षातलेच काही लोक पक्षविरोधी कारवाया करत आहेत, त्याच्याकडं पक्षाचं दुर्लक्ष होतंय. आणि जे माणूस मागच्या 30-40 वर्षापासून ह्या पक्षासाठी, ह्या जिल्ह्यासाठी झटतोय, त्यांच्यावरती अविश्वास दाखवला, ही खूप खेदाची गोष्ट मला इथे नमूद करावी. इथे जमा झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्याची हीच भावना आहे की आमच्यावर अविश्वास का, आम्ही का कुठे कमी पडलोय? जेव्हा पक्ष संकटात होता, जेव्हा पक्ष फुटला, तेव्हा आमचा नेता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वांना अंगावर घेऊन बोलत होता. स्पष्ट वक्ता नेता आहे आमचा. मग असं असताना कुठलंही कारण नसताना त्यांच्या भोवती संशय का व्यक्त केला जातोय? जी लोक पक्षात राहून पक्षविरोधी कामं करतात त्यांना तुम्ही पाठीशी घालतायत आणि आमच्या नेत्यावरती अविश्वास दाखवताय, हे चुकीचं आहे. आणि इथं बसलेल्या आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याची ही भावना आहे. त्यामुळे खासदार साहेबांनी अजून कुठली भूमिका स्पष्ट केली नाही. विनाकारण आमचे जे विरोधी लोक आहेत ते अशा प्रकारचा संशय त्यांच्याबद्दल निर्माण करतायत. आम्ही कुठलंही स्टेटमेंट दिलं नाही. आम्ही आजही शिवसेनेत आहोत, उद्या आहोत आणि उद्याही शिवसेनेत राहणार आहोत. नाही, आम्ही आता बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 3 महिन्यापूर्वी झाल्या. आम्ही संपूर्ण ताकदीनं त्या निवडणुका, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, तुम्ही साक्षीदार आहेत. तर आता ह्या निवडणुकामध्ये पक्षाला काही प्रमाणामध्ये पराभवाला सामोरं जावलंय. मग त्याच्या संदर्भात कारण मीमांसा काय आहे, पक्षाला कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी काय करायला पाहिजे, पुढे भविष्यात आपली वाटचाल काय असली पाहिजे, त्याच्या संदर्भात आम्ही आज चर्चा करण्यासाठी मिटिंग बोलवली होती की आमचा पक्षाचा तळागाळातला कार्यकर्ता कसा सक्षमपणे उभा राहील, इथून पुढे भविष्यामध्ये तो पूर्ण ताकदीनं कसा लढेल, ह्याच्यासाठी आम्ही ही आढावा बैठक बोलवली होती. पक्ष असं चालू आहे, सगळ्या कार्यकर्त्याला स्थानिक स्वराज्य निवडणूक झाल्या, काय आहे काय नाही, त्याच्यामुळे आम्ही मिटिंग घेतलेली आहे. दुसरं काय कारण नाहीये. हे आता बैठकीत काय असते, बोलतात, सांगतात, ते कळत असते. त्यामुळे असं थोडं की खासदार साहेब बैठकीला आले नाही आणि पक्ष सोडून जाणार, हे बरोबर नाही, चुकीचं मॅसेज आहे. गंगाप्रसाद जानेराव आजपर्यंत शिवसैनिक म्हणून राहिले, शिवसैनिक म्हणून होते आणि ते आजपर्यंत तुम्ही एक मिटिंग आला नाहीत आणि तुम्ही कारवाई करताय, चुकीचा मॅसेज हा. आणि एक भंगार माणूस ज्यानं विधानसभेला पक्षाच्या विरोधात काम केलं, तुम्ही त्या माणसाला जिल्हा प्रमुख करतात एक मिटिंगला नाही आल्यामुळं. त्याच्यामुळे आम्ही शिवसैनिक, जेव्हा पक्षावर मोठं संकट होतं, पक्ष फुटला, आम्हाला इतकं ऑफर होत्या, तेव्हा आम्ही पक्ष सोडला नाही. आता का सोडू? मग तुम्ही खासदार साहेब अविश्वास का दाखवतात? हे आमच्या त्याच्यामुळे आम्ही मिटिंग घेतलेली आहे. तुम्हाला असं कोणी म्हणलं का, बॉसनं स्टेटमेंट कुठं दिलं का की मी पक्ष सोडून चाललो? मग असं तुम्ही काय विचार करतात की बॉस आमचे की पक्ष सोडून जातात म्हणून? संशय बघा, संशय तुम्हीच निर्माण करतात. संशय हा आमचा विरोधक आमचा संशय निर्माण करतात की खासदार साहेब तू स्टेटमेंट दिलं का की बाबा मी पक्ष सोडून चाललो, कुठं गेलो? अरे एकच नेता होता ना, सगळ्याला बीजेपीला अंगावर घेतला त्या माणसानं,
शिवसेनेनं अंगावर घेतलं. एकच नेता होता महाराष्ट्रामध्ये, फक्त संजय जाधव. कोणता खासदार आणि कोणता आमदार बोला सांगा एक. मग तुम्ही त्या माणसावर तुम्ही शक का पकडतात? आणि परभणी जिल्ह्यातले जे काही तथाकथित शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी उघडपणे सगळ्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या मग त्याला तुम्ही विचारणार का, त्याचा सन्मान नाही करणार का? जर समजा काही नाराजी असेल तर विचारायला हवं ना की बाबा काय प्रॉब्लेम आहे. कुठल्याही पक्षामध्ये जेव्हा काही अंतर्गत वाद असतो त्यावेळेला विचारलं जातं. तसं न होता आम्हाला सन्मान दिला जात नाही, ही आमची खतखत आहे सगळ्यांची. आम्हाला विचारलं जात नाही, आमच्या नेतृत्वाला विचारलं जात नाही. त्यामुळं आम्हाला जे काय आहे, पण आमचं ही एक मतदारसंघ म्हणून इथे आम्ही काम करत असताना आम्हाला एकत्र राहणं गरजेचं आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांच्याही काय अडचणी आहेत काय नाही त्याच्यासाठी आम्ही ओके. जय भवानी, जय शिवाजी. खासदार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. खासदार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आवाज कोणाचा? शिवसेनेचा. ताकद कुणाची? शिवसेनेची. खासदार साहेब अंगार है, बाकी सब अंगार है.